मधून एक एक गोष्टी जर सांगितलं तर थक्क व्हाल. ती महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. पवार साहेबांनी ज्यावेळेला संमती दिली त्यावेळेला मी गेलेलो आहे की 2 उमेदवार आपल्या डोळ्यासमोर आणायचे त्याला ठरलेले किंवा माझ्यावर काही 25 वर्ष काम करणारा एक सामान्य कार्यकर्ता ज्यांनी आपली उभी आयात सामान्य लोकांच्या सेवेमध्ये घालवली, विकासासाठी घालवली. 15 वर्ष तुमच्यात आणि 25 वर्ष कागद तालुक्यात पांढरा शर्ट, काळी पॅन्ट आणि आपल्याकडचं चप्पल यात मला बदल झाला नाही. आणि पवार साहेब ज्या ज्या वेळेला कागद तालुक्यामध्ये आले 10 वेळा ते आले, माझ्यासाठी 6 वेळा आले, 4 वेळा मंडलिक साहेबांसाठी आले. आणि त्या चौकातून त्यांनी राजाला पराभूत करा आणि प्रजेला विजयी करा असं सांगितलेलं आहे. गोकुळ दूध, पेढे, श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा मोरया. माझं मनोगत मांडणार आहे आणि तुम्ही ठरवायचं आहे. ही लढाई आपल्याला कुठली निवडणुकी सोपी घ्यायची नाही, कारण जनता ही जनता असते. जनतेच्या मनात काही काय सांगता येत नाही. आपण अतिशय सिरियसली घ्यायचं. आणि ही लढाई जी आहे ही 2 उमेदवार आपल्या डोळ्यासमोर आणायचे त्याला ठरलेले किंवा माझ्यावर काही 25 वर्ष काम करणारा एक सामान्य कार्यकर्ता ज्यांनी आपली उभी आयात सामान्य लोकांच्या सेवेमध्ये घालवली, विकासासाठी घालवली. कधी मी सकाळी 5:30 पासून 25 वर्षामध्ये अखंडितपणानं आज हे लोकांच्या समस्या ऐकतो, त्यांना मदत करतो. माझ्यात काही बदल झाला नाही. 15 वर्ष तुमच्यात आणि 25 वर्ष कागद तालुक्यात पांढरा शर्ट, काळी पॅन्ट आणि आपल्याकडचं चप्पल यात मला बदल झाला नाही. माझं घर मी बदललं नाही. मी कोल्हापूरला राहायला गेलो नाही, बंगला बांधला नाही. लोकांच्या समस्या कशा सुटतील आणि जी सेवा करायची मला संधी त्यांनी दिली ती कशी प्रामाणिकपणे करता येईल हे बघितलं. एका बाजूला शत्रूला सुद्धा मी कधी अडचण आणण्याचा प्रयत्न केला नाही. ही एक माझं व्यक्तिमत्व आहे. एका बाजूला शत्रूला तुरुंगात घातल्याशिवाय आपण विजयी होणार नाही म्हणून करणारं व्यक्तिमत्व, एका बाजूला कसलंही विधिनिषेध नसलेलं व्यक्तिमत्व. मधून एक एक गोष्टी जर सांगितलं तर थक्क व्हाल. आणि पवार साहेब आले होते आपल्या याला. मी पवार साहेबांना विचारून मी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. पवार साहेबांनी ज्यावेळेला संमती दिली त्यावेळेला मी गेलेलो आहे. आम्ही पक्ष प्रवेश केलेला नाही. शाहू फुले आणि आंबेडकरांचा विचार आम्ही सोडलेला नाही. आम्ही पुरोगामी विचारावर चालणारी मंडळी आहोत. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करेन, कसल्याही विरोधकांच्या भूलथापाला बळी पडू नका. आणि पवार साहेब ज्या ज्या वेळेला कागद तालुक्यामध्ये आले 10 वेळा ते आले, माझ्यासाठी 6 वेळा आले, 4 वेळा मंडलिक साहेबांसाठी आले. आणि त्या चौकातून त्यांनी राजाला पराभूत करा आणि प्रजेला विजयी करा असं सांगितलेलं आहे. काल तेच सांगायला आले होते, तर ते मला पराभूत करावं पडले नाही, फक्त धडा शिकवा पडले. त्याच्यावर तिकडे का मी पुन्हा आपल्याला विनंती करतो की अशा गैरसमजांना आपल्या याला आपण धारा देऊ नका. अतिशय प्रामाणिकपणानं आम्ही आपली सेवा केलेली आहे. आणि पुन्हा संधी दिली तर 5 वर्षे हवाल म्हणून मी आपली सेवा करेन एवढा विश्वास मी या निमित्ताने घेतो. आपली रजा घेतो. जय जय महाराज.